आणि म्हणून बहिणींना भावांना देताना त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान सिख ईसाई सगळ्यांना योजना दिली है। सभी लोगों को योजना का फायदा मिल रहा है। हम खाली लेने वाले नहीं देने वाले हैं। या देना बैंक है, लेना बैंक वहां है। और म्हणून आज मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे। 1,60,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि 2.5 कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल। विरोधक म्हणाले योजना झूठी है, योजना खोटी है, चुनावी जुमला है, खाते में पैसे नहीं आएंगे। मला सांगा तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले हात वर करा। महिला माझ्या बहिणीने हात वर करा। आता तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, आता या 3ऱ्या हप्त्याचे येतील। मागे बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण 30 सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। हे सरकारचं काम आहे। आणि योजनेमध्ये या विरोधकांनी खोडा घातला, कोर्टात गेले, योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला, परंतु कोर्टाने पण त्यांना चांगली थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली। आणि म्हणून हे खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवण्याची वेळ माझ्या बहिणींना संधी जेव्हा मिळेल तेव्हा बरोबर दाखवा। कारण या लोकांनी ही योजना बदनाम केली। या महिलांना तुम्ही विकत घेताय का, महिलांना लाच देताय का, काय काय बोलले। माझ्या बहिणींना बोलताना थोडी लाज तरी वाटली पाहिजे होती, मनाची नाही जनाची तरी वाटली पाहिजे होती। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्याच्यानंतर म्हणाले लाडक्या भावाचं काय, लाडका भाऊ योजना पण आपण आली। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 12वीला 6,000, डिप्लोमा 8,000, डिग्रीला 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे महायुतीचं पहिलं राज्य आहे, देशातलं पहिलं राज्य। आणि म्हणून त्याचा लाभ घ्या। त्याचबरोबर 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय आपण घेतला। मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचंय, जे काय व्हायचंय त्यामधून मुलींना सरकार पैसे भरणार। माझे बांधव आहेत, शेतकरी आहेत, त्यांना 7.5 HP पंपाने जे शेती करतात त्यांचं वीज बिल माफ करण्याचा आपण निर्णय घेतला। आज वयोश्री योजना केली आहे। ज्येष्ठांना आपण 3,000 रुपये त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा करणार। तीर्थदर्शन योजना आपण करणार। अशा अनेक योजना आपण केल्या। लेक लाडकी लखपती योजना केली। मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि 18व्या वर्षी 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याची योजना आपण सुरू केली। या योजना ज्या आहेत या योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहेत आणि म्हणून या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, घराघरामध्ये पोहोचल्या पाहिजे। म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे। मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत। आपण बाळासाहेबांच्या विचारासाठी सरकार सोडलं, सत्ता सोडली, परंतु काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडून खुर्ची पकडली। त्यांना जनतेने धडा शिकवला आणि जेव्हा हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस तुमच्या पोटात दुखतं, तुम्हाला मळमळ होते, जळजळ होते, रोज आरोप करता सरकार पडणार, सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, देव पाण्यात बुडवून ठेवले। परंतु जोपर्यंत ही जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही, चिंता नाही। सत्ता येते जाते, पण बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते, सत्ता जाते, पण नाव एकदा गेलं की ते पुन्हा येत नाही। आणि म्हणून शिवसेना